हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना शीतल कुंभार व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज हा व्हिडिओ आहे सॅटरडेचा। मुलींना मी कराटे क्लासला सोडून आली, त्याच्यानंतर घर क्लीन करून घेतलं, दिवा वगैरे लावलं, त्याच्यानंतर मी आता चालले स्वयंपाक बनवायला। मुलींना कराटे क्लासवरून सोडून आली, त्याच्यानंतर मी जेवणाची तयारी करायला घेतली, कारण की मलासुद्धा लवकर जेवायचं असताना म्हणजे 8 वाजायच्या आत डाएट असल्यामुळे ॲक्च्युली मला संध्याकाळचं जेवायलाच नाही सांगितलं, पण मला नाही जमत जेवल्याशिवाय, आणि 2-2 टाईम शेक घ्यायला मलासुद्धा परवडत नाही आहे। तर सकाळी मी चणे भिजत टाकले होते, त्याच्यानंतर राईस आणि चण्याचा रस्सा करणार होती, आणि राईस आणि चण्याचे रस्सा बनवणार होती एकच, त्याच्यानंतर भाकरी बनवणार होती। तर आता मी कुकरला चणे आणि भात म्हणजे एकत्रच लावत आहे। चणे आहे ना कुकरला 1-2 शिट्या लावून घेते, म्हणजे चांगले शिजतील ते। तर घरात एकटीच होती ना, तो कंटाळा पण आला होता। मिस्टर पण थोडे लेटच येतात कामावरून ना, आणि पोरींच्या पाठी अख्खा दिवसभर आपण पडत असतो ना, त्यांना बडबड कर, त्यांचं आवर, हे कर ते कर, त्याच्यातच टाईम निघून जातं। पण आता त्या दोघी पण गेल्यात, तर एकदम शांतता होती, तर म्हटलं चला पटकन स्वयंपाक तरी करून घेते। आज माझी मीटिंग नव्हती, त्याच्यामुळे मी एवढी बिझी नव्हती। तर दुपारी मी माझे ड्रेस वगैरे होते ना, ते कपाट लावून घेतलं, त्याच्यानंतर थोडीशी दुपारी झोपले। 5 वाजता उठली, त्याच्यानंतर मी मुलींना आणायला स्कूलमध्ये गेली। स्कूलमधून मुली आल्याच्यानंतर त्यांचा नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मी परत त्यांना कराटे क्लासला सोडायला गेली, कारण आज ट्यूशन नव्हतं, ट्यूशनला ते सकाळीच जाऊन आल्या होत्या। तर चला तर बघूया। तरी ते भात घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी भातामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे थोडं, आणि चण्यांच्यामध्ये पण मीठ टाकले आहे। तर चण्यांचा डबा मी खाली ठेवत आहे, आणि त्याच्यानंतर याच्यावर भात ठेवत आहे। 2-3 म्हणजे रेग्युलर 3 सिटी तर मी घेते भात वगैरे, वरण भात शिजवायला जात 3-4 सिट्या, तेवढा म्हणजे 1-2 सिटी थोडी एक्स्ट्रा घेऊया, कारण की चणे चांगले शिजतील त्याच्यासाठी। तर त्या तिकडच्या साईडला मी कुकर ठेवून घेतले आहे। तर मला आता आहे ना, मी मसाला बनवून ठेवलेला नाही आहे, थोडं फ्रीज खराब झालं होतं ना, त्याच्यामुळे मी मसाला वगैरे बनवून ठेवलं नाही, तर रेग्युलर माझा मसाला आहे ना बनवलेला असतं। तर मी ते कांदा घेतलेला आहे, 2 कांदे छोटे छोटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, त्याच्यानंतर 1 टोमॅटो घेणार आहे, आणि याच्यात थोडंसं लसूण आणि थोडंसं खोबरा मी ॲड करणार आहे, कारण मला ना लसूण, खोबरं, कांदा याच्या वाटणशिवाय मला दुसरं जमतच नाही, आणि मला प्रत्येक भाजीमध्ये ना आता वाटण लागतं, कारण मी कोकणातली असल्यामुळे आमच्याकडे तिकडे आहे ना खोबरं जास्त यूज केलं जातं। आणि मिस्टरांचं गाव म्हणजे काय बोलतात मिस्टरांचं गाव आहे ना इथे कराड साईडला असल्यामुळे ते लोक जास्त शेंगदाण्याचं कूट खातात, पण आमच्याकडे कांद्याचा वापर जास्त असतं आणि खोबऱ्याचं पण जास्त असतं, त्याच्यामुळे मला कांदा आणि खोबरा घरामध्ये खूप लागतं, आणि मला ती सवयच झालेली आहे ना वाटणची। तर मी सुद्धा वाटणमध्ये काही या नेमक्याच भाज्यांमध्ये मी शेंगदाण्याचं कूट यूज करते, नाही तर मी वाटणच यूज करते सगळ्या ह्याच्यामध्ये, लसूण, खोबरा, कांदा याचं वाटणच यूज करते। तर वाटण बनवलेलं नाही आहे ना, फ्रीज खराब असल्यामुळे, तर मी आत्ता वाटण बनवत आहे। तर भाजून नाही घेते, असंच मी कच्चा कांदा आणि टोमॅटो, खोबरा आणि लसूण आहे ना थोडे घेऊन मिक्सरला असं फिरून, मग नंतर मसाला तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे, त्याच्यामुळे त्याचा कच्चा वास असा येणार नाही आपल्याला। तर इथे मी 2 कांदे कट करून घेतलेत। ॲक्च्युली मला व्हिडिओ बनवायचे आहे, पण मला काही दिवस आहे ना व्हिडिओ असं बनवायला टाईम नाही मिळालं, त्याच्यामध्ये माझं गावी येणं जाणं झालं, माझे चुलत काका ऑफ झाले होते ना, तर थोडंसं मूडसुद्धा खराब होता माझं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवले। पण म्हटलं चला थोडं परत जे गोष्ट व्हायची ती होणारच नसं कोणी म्हणजे असं काय बोलतात, कोणी धरू नाही शकत की ही गोष्ट नाही करायची, जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ते होणारच। तर पुन्हा एकदा मी वर्कआउटला वगैरेसुद्धा चालू केलं, म्हणजे जायला लागली, थोडंसं फ्रेश वाटतं वर्कआउटवरनं आल्याच्यानंतर। तर मी सकाळी जे
सकाळी पहाटे उठून टिफिन वगैरे बनवून मी जाते वर्कआउटसाठी. तिथून आल्याच्यानंतर पुन्हा घरातली कामं आहेतच. त्यानंतर मुलींना उठून मुलींची तयारी करून देणे, त्यांचा नाश्ता पाणी, म्हणजे अख्खा दिवस त्यांच्या पाठीच जातं आपला. दुपारी मी थोडीशी रिलॅक्स असते. ते पण मी जे कोर्स चालू केले त्याची जर मीटिंग नसेल ना तर मी दुपारी पूर्ण बिझीच, म्हणजे एवढी बिझी नसते. जी मीटिंग 1-1.5 तासाची असते, मीटिंग झाल्याच्यानंतर मी थोडेसे रिलॅक्स घेते. माझ्यासाठी मी थोडं आराम करते. बिकॉज सकाळी लवकर उठते आणि रात्री मिस्टर लेट येतात, त्याच्यामुळे मला ना लेट होतं झोपायला. तर म्हणजे झोप इनकम्प्लीट होते माझी, पूर्ण होत नाही. सकाळी पण उठावंच लागतं लवकर. म्हणजे ते जरी लेट आले तरी त्यांची झोप पूर्ण होत असेल आय थिंक. पण मला सकाळी लवकर उठावंच लागतं. त्याच्यामुळे मला जेवढी पाहिजे तेवढी झोप मिळत नाही ना. त्याच्यामुळे मला दुपारी मी 1-1.5 तास तरी थोडंसं आराम करते. कारण की आपल्याला आपलं शरीर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. शरीराला लागणाऱ्या आपल्या गरजा, शरीराचं त्यांनासुद्धा आराम थोडंसं पाहिजे ना. त्याच्यामुळे मी दुपारी थोडंसं आराम करते. म्हणजे थोडं 1 तास पडली ना तरी बरं वाटतं. तरी ते मी थोडं लसूण घेतलेलं आहे आणि थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे, कारण मला रस्सा जास्त बनवायचा नव्हता. आज सॅटरडे आहे, उद्या संडे आहे. तर संडे स्पेशल काहीतरी असणारच ना. आणि आखाड आता संपत आलेलं आहे, त्या आखाड स्पेशल पण असं काही ना काही असणार आहे. तर तुमच्याकडे आखाड स्पेशल काय आहे? आमच्याकडे तर चिकन वडे बनवले जातात, पण मी नाही बनवलेत. आता बघूया उद्याचं मिस्टर काय बोलतात, त्यांच्यावरती डिपेंड आहे. त्यांना सुट्टी आहे की नाही ते मला अजून कन्फर्म नाही आहे. तर उद्या ते घरी आल्याच्यानंतर बघूया नेक्स्ट प्लॅन आपलं काय असेल ते. त्यांच्यावरती डिपेंड आहे सर्व. तर इथे मी लसूण खोबरं आधी ग्राइंड करून घेते, कारण की मग नंतर खोबरा बारीक होत नाही आहे ना. त्याच्यामुळे मी आधी लसूण खोबरा बारीक करून घेते. त्याच्यानंतर मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट त्याच्यामध्येच मिक्स करणार आहे. तर चला बघूया मसाला. तर इथे मी आता थोडंसं मिक्सरला फिरवून घेते ते, म्हणजे खोबरा बारीक झाल्यानंतर त्याचे तुकडे नंतर डायरेक्ट सगळं टाकलं असतं तर तुकडे राहतात ना. त्याच्यामुळे मी आधी लसूण खोबरं फिरवून घेतलं मिक्सरला थोडं 1-2 मिनटं. तर हे बघूया बारीक झालं आहे का. तर हे बघा पूर्ण असं ग्राइंड झालेलं आहे. आता याच्यामध्येच कांदा टोमॅटो मिक्स करूया, म्हणजे मी एकत्रच वाटत आहे. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सपोर्ट करा, कारण माझंसुद्धा खूप स्वप्न आहे की मला यूट्यूबर बनायचं आहे. तर ही माझी सुरुवात आहे. काही चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता, काही चेंज करायचं असेल तर. ते इथे मसालासुद्धा मी 3 मिनटाचं जरा फिरवून घेऊया, कारण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट लगेच होऊन जाते आणि खोबरा मी आधीच पेस्ट बारीक केलेलं आहे, त्याच्यामुळे पेस्ट लवकर बनेल त्याची. तर माझं यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, आणि मी व्हिडिओ डेली टाकू की 1 दिवसाआड टाकू, ते पण तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये काहीच तुम्ही लिहत नाही. व्हिडिओ बघता तर लाईकसुद्धा करत जावा ना. तुमचं एक लाईकसुद्धा मला इम्पॉर्टंट आहे. आणि मी सर्वांचे मेसेज आणि व्हिडिओ लाईक केलेलं मला कळतं. त्याच्यामुळे प्लीज कमेंट करत जा, मी रिप्लाय नक्की देत जाईल तुम्हाला. तर हे बघा इथे मसाला वाटून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी भाकरी टाकून घेणार आहे 2. अरे हां, मी आणि एक दाखवायचं राहिलं होती तुम्हाला. मी ॲक्च्युली व्हिडिओसुद्धा त्याची केली होती, पण ती माझ्याकडून डिलीट झाली. ते हे आहे कोरियन कॅप्सूल. मी जे ईश्वरी क्रिएशनची व्हिडिओ टाकली होती ना, तिच्याकडून मी घेतलेली आहे कोरियन कॅप्सूल, आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप छान आहे. मी नाईट क्रीम म्हणूनच त्याला यूज करून सकाळी फेस क्लीन करते. मी स्वतः नाही लावतो, मिस्टरांवरती ट्राय केलं ना, पण त्यांचा फेस म्हणजे क्लीन झालं आहे आणि छान वाटतं, एकदम ग्लोसुद्धा आलं आहे. तर रात्री त्याच्यामध्ये ते छोटी जे मी तुम्हाला आता दाखवलं ना कॅप्सूल, त्याच्यामध्ये क्रीम असते आतमध्ये, ती हातावरती घेऊन मिक्स करायची आणि आपल्या चेहऱ्याला थोडंसं लावून मसाज करायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही थोड्या वेळाने धुतलं तरी चालेल, किंवा आफ्टर पूर्ण नाईट मॉर्निंगला वॉश केलं तरीसुद्धा चालेल. खूप छान फेस वाटतं.
घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. कॅप्सूल खूप छान आहे. मी 25 कॅप्सूल मागवल्या होत्या ट्रायलसाठी, पण रिझल्ट छान आहे. तर इथे कुकर झालेला आहे, कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. तर आता सिट्या होईपर्यंत वाट बघूया. तोपर्यंत मी इकडे भांडी वगैरे जे होते, मुली आता आल्यावरती नाश्ता वगैरे केलेलं आहे, तर मी भांडी वगैरे वॉश करून घेतले, भांडे घासून घेतले, टिफिन वगैरे त्यांचे स्कूलमधून आल्यावरती. तर म्हटलं कुकरची सिटी होईपर्यंत भांडी वॉश करून घेते, कारण मला बेसिंगमध्ये असं भांडी वगैरे बघितल्यानंतर चांगलं नाही वाटत. मला असं क्लीन बेसिंग असेल ना तर चांगलं वाटतं. तर याच्यानंतर मी भांडी घासून घेतली आणि नंतर मी भाकरी बनवून घेते आता. तर कुकरची सिटी होईपर्यंत मला ना थोडं सकाळी लवकर जेवली होती ना, त्याच्यामुळे थोडी भूक लागली होती. तर डाएट म्हटलं होती, चिवडा वगैरे तर खाऊ शकत नाही. तर मिस्टरांनी ना चणे डीमार्टमधून आणून ठेवले होते, कारण रोस्टेड चणे खाल्लेले मला चालणार होते. तर मी थोडे म्हटलं की थोडे चणे खाऊन घेते तोपर्यंत, कारण जेवण व्हायला थोडंसं कुकर वगैरे थंड होईपर्यंत, म्हणजे अजून कुकरची सिटी पण झाली नव्हती. म्हटलं थोडंसं टाईम जाईल, तोपर्यंत आपण काहीतरी थोडंसं खाऊन घेऊया. म्हणून मी एकदम थोडेसे असे चणे घेतले खायला. कुकरची सिटी होईपर्यंत म्हटलं थोडे चणे खाऊया, म्हणजे कारण की मला भूक लागली होती थोडी. सकाळी लवकर जेवली होती ना, आणि एकच चपाती खाल्ली होती मी सकाळी, आणि माझं वेट आहे ना पहिल्यापेक्षा खूप कमी झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी दिवाबत्ती करून घेतली होती. हे बघा आजची पूजा. तर हे आहे आमची संध्याकाळची पूजा. मी दिवा वगैरे लावून घेतलं होतं. तर मुली शाळेतून आल्याच्यानंतर थोडा वेळ अभ्यास केलं, त्याच्यानंतर असाच पसारा असं टाकून त्या गेल्या. तर त्यांचं टायमिंग झालं, ते बघा असंच बुक्स वगैरे टाकून गेले. तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर बाहेर बघा अंधार झालेला आहे थोडा. आणि इथे हे माझी गॅलरी आहे, ते बघूया थोडं गॅलरीमध्ये. इथून गॅलरीमधून बाहेरचं रोडसुद्धा दिसतं, ते बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर सदाफुलीला आता फुलं यायला लागलेले आहेत. अजून बाजूला 2 सदाफुलीची झाडे आहेत, व्हाईट आणि पिंक. त्यांना अजून फुले नाही आले. पावसाचे कसे झाडांना थोडं पाणी वगैरे मिळतं ना, त्याच्यामध्ये एकदम ग्रीन होऊन जातात. तर इथे कुकरची सिटी झालेली होती. मी भाकरीसुद्धा बनवून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर आहे ना कुकर मी थंड करून घेतलं. तर कढई ठेवलेली आहे गरम करायला. भाकरी बनवून घेतली आणि तेव्हा व्हिडिओ नाही बनवली. भाकरी बनवताना विसरली होती व्हिडिओ करायला. तर आता बनवूया याचं चण्याचा रस्सा. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. तर आता हे मसाला आपण जो ग्राइंड केलेलं होतं ना, कांदा, टोमॅटो, लसूण आणि खोबऱ्याचं, मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे गरम करायला. त्याच्यामध्ये मसाला टाकत आहे. मुली येईपर्यंत, मुली ट्युशनला जरी गेल्या असतील तरी पण माझं त्या यायच्या आत जेवण होऊन जातं. आणि आता ते कराटे क्लासला गेल्यात ना, तर थोडं त्या लेट येणार. कराटे क्लासवरून त्या 9 वाजता सुटतात, त्याच्यामुळे 9 सव्वा 9 पर्यंत घरी येतात. तर त्या येईपर्यंत माझं स्वयंपाक आहे ना पूर्ण तयार असतं. तर इथे मसाला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चापणा आहे ना ते निघून जाईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घरगुती मसाले ॲड करणार आहे. त्याच्यानंतर मी घरगुती मसाले ॲड करणार आहे. तर मसाला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलं आहे, म्हणजे थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट म्हणजे पावडर, रेड चिली, त्याच्यानंतर थोडंसं गरम मसाला. डब्यामध्ये मला मसाले काढायचे आहेत म्हणून जे आहे ते मी टाकले. हळद वगैरे त्याच्यात काढलेली नाही, थोडीशी हळद टाकली त्याच्यामध्ये होते ती. आणि धणे पावडर, मला प्रत्येक जेवणामध्ये धणे पावडर, गरम मसाला
हे म्हणजे आवर्जून लागतंच. आणि घाटी मसाला नाही माझ्याकडे संपलेला आहे ना, त्याच्यामुळे मी गावावरून जे आपला मालवणी मसाला असतो ना, तेच मालवणी मसाला होता ना ते मी यूज करते. गावावरून येताना मी 2 किलो मसाला मेमध्ये घेऊनच आले होते, मग तेच मी आता यूज करते. आणि घाटी मसाला मला बनवता येत नाही आणि 2 मुलींमधून मला नाही जमत एकटीला काही करायला. तर इथे जी मसाला बनवला होता ना, त्यात भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला मसाला लागलेलं होतं ते भांडं पूर्ण धुवून घेतलं. तेच ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. तर हे बघ मसाला एकदम छानपैकी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. म्हणजे मसाला एकदम मी शिजवून घेतलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये जे चणे शिजवून घेतलेले आहेत ना ते आपण टाकूया. थोडंसं मीठसुद्धा. मी थोडेसे चणे आहे ना एका वाटीमध्ये काढून घेतले होते. त्याच्यावरती थोडंसं लाल मसाला आणि थोडंसं लिंबू पिळलं, म्हणजे आपण सलाड करतो त्या टाईपमध्ये मी थोडीशी लाल मसाला आणि मीठ टाकून ते थोडं घेतलं. ते बघा ग्रेव्ही एकदम घट्ट आणि व्यवस्थित झालेली आहे. म्हणजे पाणी सगळं त्याच्यातलं मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित. आणि ग्रेव्ही छान झालेली आहे. कच्चरपणा पण त्याचं निघून गेलेलं आहे आणि ग्रेव्हीचा टेक्स्चर एकदम पाहिजे तसं आहे बघा. तर चला आता याच्यामध्ये ते चणे शिजवलेले आहेत ते ॲड करूया. गरमच आहे त्याच्यामध्ये पकडलेलं आहे ते बघा. तर मी थोडंसे सलाड बनवलं होतं ते रस्सा होईपर्यंत ते सुद्धा खाऊन घेतलं. म्हणजे मला जास्त नंतर भूकच नव्हती लागली. मी थोडीशी छोटी एक भाकरी टाकून मी तेच खाल्ली होती. मी राईस वगैरे नाही खाल्लं नंतर, कारण की मला चणे पण खाल्ले होते आधी आणि त्याच्यानंतर हे चणे पण खाल्ले होते शिजवलेले. माझं पूर्ण पोट पॅक झालं होतं. मला जास्त भूक नव्हती त्याच्यामुळे मी एकदम छोटीशी भाकरी टाकून खाऊन घेतलं होतं. राईस वगैरे नाही घेतलं. तर इथे रस्सा झालेला आहे बनवून आपला. तर थोडंसं बॉईल म्हणजे होऊ द्या त्याला, उकळी येईपर्यंत थोडा वेळ मी ठेवून देणार आहे. तर इथे झालेलं आहे रस्सा फोडणीला देऊन माझं. त्याच्यानंतर मी आता ठेवलेलं आहे. तर बघा कलर वगैरे कसा आलेला आहे. थोडा वेळ मी त्याला म्हणजे पूर्ण ग्रेव्ही उकळेपर्यंत ठेवून देणार आहे. ते बघा मी इथे भाकरीसुद्धा बनवून घेतली होती आणि थोडीशी चणे मी साईडला काढून त्याच्यात तिखट लिंबू पिळलं होतं आणि मीठ टाकलं होतं वरतून. खूप टेस्टी लागतं असं एकदम. म्हणजे चण्याची भेल आपण बनवतो ना तशा प्रकारे. फक्त मी त्याच्यामध्ये कांदा नव्हता ॲड केला कारण की मला खूप कंटाळा आला होता कांदा कापण्यासाठी, म्हणून मी नाही ॲड केलं. तर इथे रस्सा झालेला आहे. तर चिमणी आता बंद करून घेते मी. थँक्यू फॉर वॉचिंग.